नमस्कार, मी शनाया. पुण्यातील बुधवार पेठ कायम चर्चेत असणारा हा भाग पुन्हा एकदा बातम्यांच्या केंद्रस्थानी आलाय. कारण इथे पोलिसांनी मोठी कारवाई करत अनेक ठिकाणी छापा टाकलेत. संशयित लोकांना ताब्यात घेतलंय आणि काही बेकायदेशीर प्रकरणांवर मोठा आळा घालण्याचा प्रयत्न केलाय. मिळालेल्या माहितीनुसार बुधवार पेठ परिसरात गेल्या काही दिवसांपासून संशयास्पद हालचाली वाढल्या होत्या. स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत होत्या. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुप्त माहिती गोळा करत विशेष पथक तयार केलं आणि अचानक कारवाई सुरू केली. पुण्यातील बुधवार पेठ या वेश्यावस्तीत मध्यरात्री पुणे पोलिसांनी एकाच वेळी धडक कारवाई केली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली होती. रात्री 12 वाजता सुरू झालेली ही मोहीम पहाटे 3 वाजेपर्यंत सुरू होती. गुन्हे शाखेचे अधिकारी, स्थानिक पोलीस आणि महिला पोलिसांचा मोठा फौजफाटा अचानक गल्लीबोळा शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. यावेळी 50हून अधिक कुंटणखान्यांची झडती घेत पोलिसांनी संशयित लोकांची कसून चौकशी केली आहे. काही दिवसांपूर्वी एका दलालामार्फत एका अल्पवयीन बांगलादेशी मुलीला बुधवार पेठेत आणण्यात आलं. तिथे तिला वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करण्यात आलं. या गंभीर प्रकरणाची माहिती हवालदार मनीषा पुकाळे यांना मिळाली होती. इतकंच नव्हे तर संबंधित मुलीनं त्यांची भेट देखील घेतली होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कडक कारवाईचे आदेश दिल्यानंतर सुद्धा त्यांनी म्हणजेच पुकाळे यांनी ही माहिती वरिष्ठांपासून लपवून ठेवली. त्यामुळे त्यांचं सध्या निलंबन करण्यात आलंय. निलंबनाच्या कारवाई मागे केवळ माहिती लपवणे हा एकमेव कारण नसून संबंधित तरुणीकडून पुकाळे यांनी पैसे घेतल्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे. कायद्याचं रक्षण करण्याऐवजी गुन्हेगारी स्वरूपाच्या माहितीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. संबंधित बांगलादेशी तरुणीने नुकतीच फरासखाना पोलिसात फिर्याद दिल्यानंतर दलाल आणि कुंटणखाना मालकासह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या तपासादरम्यान पुकाळे यांचा हलगर्जीपणा आणि संशयास्पद भूमिका समोर आली आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही असा सज्जड दमच या कारवाईतून प्रशासनाने दिलाय. यानंतर आता पुणे पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवार पेठेतील अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी हे कॉम्बिंग ऑपरेशन आखलं आहे. रात्री 12च्या सुमारास गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी बुधवार पेठेला 4ही बाजूनी वेढा घातला. बुधवार पेठेत येणारे आणि जाणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले. प्रत्येक दुचाकी आणि संशयित व्यक्तीची तपासणी करण्यात आली. पोलिसांनी या कारवाईत 50 पेक्षा अधिक संशयित घरे आणि कुंटणखान्यांच्या खोल्यांची तपासणी केली. यात प्रामुख्याने मानवी तस्करी म्हणजेच ह्युमन ट्रॅफिकिंग आणि अंमली पदार्थांच्या साठ्यांबाबत शोध घेण्यात आला. तसेच परिसरात विनाकारण वावरणाऱ्या आणि संशयास्पद हालचाली करणाऱ्या तरुणांची अंगझडती घेण्यात आली. या धडक मोहिमेमागे पोलिसांचे 3 मुख्य उद्दिष्ट होते. त्यामध्ये 1 नंबरला आहे ज्या अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने किंवा फसवणूक करून वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या दलालांचा शोध घेणं. दुसरं आहे वस्तीमध्ये छुप्या पद्धतीने चालणाऱ्या अंमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालणं. आणि तिसरं म्हणजे बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदा राहणाऱ्या परदेशी नागरिकांची म्हणजेच प्रामुख्याने त्यामध्ये बांगलादेशी आहे त्यांची ओळख पटवणे. असे 3 मुख्य उद्देश होते. या प्रकरणी शुक्रवार पेठ पोलीस चौकीच्या आसपास असलेल्या संवेदनशील भागात महिला पोलिसांनी कुंटणखान्यातील महिलांशी संवाद साधून त्यांच्याकडनं माहिती गोळा केली आहे. या मोहिमेत गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थानिक पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि सुमारे 150हून अधिक पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. 150 पोलीस, सर्व रस्ते बंद आणि रात्री 12 ते 3 पर्यंत सुरू असलेली धडक कारवाई. बुधवार पेठेत त्या रात्री नेमकं काय घडलं याची चर्चा अजून देखील पुणेकर करतायत. अचानक वाढलेली पोलिसांची हालचाल, काही ठिकाणी पडलेले छापे, संशयित लोकांची चौकशी आणि परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अधिकृत माहिती मर्यादित असली तरी या कारवाई मागे मोठं ऑपरेशन असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. ती फक्त एक रात्र होती की गुन्हेगारांविरोधातल्या मोठ्या मोहिमेची सुरुवात हे येणारा काळच सांगेल. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, बुधवार पेठेतील ती मध्यरात्रीची कारवाई पुणेकरांच्या चांगल्याच लक्षात राहणार आहे. या प्रकरणावर तुमचं मत काय कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.